नमस्कार मंडळी. दिलकशीचा भाग 59 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कधीकधी एकच सत्य सगळं आयुष्य बदलून टाकतं. आणि आज ध्रुवसमोर उभं आहे असंच एक सत्य, जे ठरवणार आहे विश्वास ठेवायचा की गमवायचा. चला तर मग सुरू करूया. ध्रुव आणि नीलने एकमेकांकडे पाहिलं आणि ध्रुवने लगेच पुढे होत शेठीची कॉलर पकडून त्याला वर उचलला. जर तू एक शब्द जरी खोटं बोललास ना, तर तुझ्या 7 पिढ्या रडतील आणि तुझा हिशोब मी स्वतः करेल. ध्रुवने तसेच त्याला मागे ढकलत भिंतीला टेकवले आणि एका हाताने त्याचा गळा आवळला. काय करतो आहेस ध्रुव? सोड त्याला. मी आहे ना इथे. मी त्यासाठीच तर आलो आहे. नील ध्रुवचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता, पण ध्रुवच्या हाताची पकड शेठेच्या गळ्याभोवती एवढी घट्ट होती की ती काही त्याच्याने सुटत नव्हती. तसं त्याने तेजाला मदतीसाठी खुणावले. तेजाने सुद्धा तिथे येत ध्रुवला मागे ओढले, पण ध्रुव मात्र त्याच्याकडूनही हलत नव्हता. शेवटी अजून 2-3 गार्डची मदत घेऊन शेठेला ध्रुवच्या तावड्यातून सोडवण्यात आले. शेठे जोरजोरात खोकलून श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला तसं बघून नीलने ध्रुवला खुर्चीवर बसवले आणि त्याच्यावर चिडत म्हणाला, हा खरं सांगतोय की खोटं सांगतोय हे आपल्याला लवकरच कळेल, पण तोपर्यंत मात्र तू शांततेत बस. ध्रुव खुर्चीवरच्या आर्मरेस्टवर त्याच्या हाताची पकड घट्ट करत शेठेला नजर रोखून बघत होता. मी मी खरं सांगतोय. मला फक्त ही बातमी त्यांना सांगायची होती. शेठेने नीलसमोर हात जोडले. तुला पक्की माहिती आहे की झालेला ॲक्सिडेंट हा आजीसाहेबांनी केला होता? नीलने प्रश्न केला. तसा तो एक नजर ध्रुवकडे बघत लगेच नीलला म्हणाला, नाही, मला याबाबत काही माहीत नाही. मला फक्त ही बातमी मोठ्या मालकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी होती. खरं तर त्यांना हे सांगायचे होते की तो ॲक्सिडेंट मोठ्या मालकीनबाईंनी ज्या लोकांकडून करून घेतला त्यांनाच आता तुमच्या आईला मारायला पाठवले आहे. आणि मी ही बातमी त्यांना देताच त्यांनी खिशातून फोन काढून कोणाला तरी फोन लावला आणि सरळ त्या पार्टीतून निघून गेले. त्यानंतर तर त्यांच्या ॲक्सिडेंटची बातमी आली. शेठेने सांगितलं. तसं ध्रुव लगेच त्या खुर्चीवरून उठला आणि त्या रूममधून बाहेर आला. बाहेर येताच तो तेजाला म्हणाला, डॅडने लास्ट कॉल आईला केला होता ना? तसं तेजाने त्याची मान होकारात हलवली. चला मग गुडगाव जाऊ. आज आईला सुद्धा माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. ध्रुवने ऑर्डर सोडताच तेजाने लगेच चॉपर तयार केले आणि ते तिघही चॉपरने गुडगाव आले. अरे ध्रुव, आज अचानक कसं काय? अनुजा ध्रुवकडे बघत म्हणाल्या. तोच त्याच्या मागून नील आणि तेजा दोघेही आत आले. बरं झालं तुम्ही आले. तसंही मला माझ्या मुलाचं व्यवस्थित अभिनंदनही करता आलं नाही. त्या ध्रुवच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तसा त्यांचा हात पकडून ध्रुव त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना म्हणाला, रायचंदे यांचा ॲक्सिडेंट आजीसाहेबांमुळे झाला? ध्रुवच्या अचानक प्रश्नाने अनुजा गडबडल्या आणि त्या त्याच्याकडे बघू लागल्या. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यात असलेले असंख्य प्रश्न बघून त्यांनी त्याच्या हातातले त्यांचे हात मागे काढून घेतले आणि त्या दुसऱ्या बाजूला वळत म्हणाल्या, काही पण काय विचारतोस? आणि मध्येच हे कुठून आलं तुझ्या डोक्यात? आईसाहेब इतक्या पण वाईट नाहीत. अनुजांनी फिरवलेलं तोंड आणि ध्रुवला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन गेले आणि तो तिथे सोफ्यावर त्याचं डोकं पकडून बसला. ध्रुव, तू समजतोस तसं काहीच नाही. तो निव्वळ एक गैरसमज आहे. आईसाहेब असं नाही वागू शकत. ध्रुवला तसं बघून अनुजा पटकन त्याच्या जवळ आल्या. नील सुद्धा तिथे बाजूला होता. तेजाने मात्र आता तिथे न थांबणं योग्य समजलं आणि तो तिथून बाहेर निघून गेला. तसं नाही तर कसं आहे? का माझ्यापासून एवढे वर्ष ही गोष्ट लपवली? जेव्हा कनकला समजेल
की तिच्या आईवडिलांच्या ॲक्सिडेंट मागे आजीसाहेबांचा हात आहे, तेव्हा मी तिच्या नजरेला सुद्धा नजर देऊ शकणार नाही. ध्रुव आता हरला होता. खूप वर्षापासून तो ही लढाई स्वतःच एकटा लढत होता. त्याला मनापासून वाटायचं की लक्ष्मीबाईंच्या मनात असलेले सर्व गैरसमज मिटवून आपण आपला परिवार एक करू. पण आज मात्र तो हरला. लक्ष्मीबाईंनी खेळलेल्या डावापुढे ध्रुव हरला. आणि ती हार एक आई तिच्या डोळ्यांनी बघत होती. नाही ध्रुव, आईसाहेब असं नाही करणार. यात नक्कीच काहीतरी मोठा गैरसमज झालेला आहे. त्या ध्रुवसमोर खाली गुडघ्यांवर बसल्या आणि त्या ध्रुवचे हात हातात घेऊन त्याला विश्वास देऊ लागल्या. दादा आणि वहिनीच्या ॲक्सिडंट झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर गजेंद्रांना कुठून तरी हे समजले होते की त्या ॲक्सिडंट करण्यामागे आईसाहेबांचा हात आहे. अनुजा ध्रुवच्या शेजारी बसत त्याच्या डोक्यावरून हात फिरून त्याला एक एक गोष्ट उलगडून सांगत होत्या. तसा तो व्यवस्थित बसत त्यांच्याकडे बघू लागला. तसं त्यांनी समोरच्या टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या तोंडाला लावला. ध्रुवने पाणी पिलं आणि तो ग्लास पुन्हा परत टेबलवर ठेवून दिला. त्या दिवशी तुझा वाढदिवस होता आणि तुझ्या वाढदिवसासाठी आईसाहेब स्वतः इथे आल्या होत्या. त्या दिवशी अचानक दादा आणि वहिनीसुद्धा कनकला घेऊन सरप्राईज द्यायला आले आणि त्याच दिवशी तो घोळ झाला. त्या दिवशी केक कापल्यानंतर सर्व सोबत जेवणाला बसले. तेव्हा तुझं आणि कनकचं एका छोट्याशा गोष्टीवरून भांडण झालं आणि तू संतापात तिथून उठून निघून गेला. तुला जाताना बघत वहिनी हसत म्हणाली, जावई बुवांचा राग आत्ताच त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर दिसतो. काय माहीत पुढे जाऊन कायच करतील. बस, वहिनीने गमतीत बोललेली ही एक गोष्ट आईसाहेबांना लागून गेली. त्यानंतर त्यांनी वहिनीचा आणि दादाचा खूप अपमान केला. त्यांची बोललेली गोष्ट वहिनीने तर मनाला लावली नाही, पण दादांच्या मात्र लवकर मनातून गेलीही नाही. त्या दिवसानंतर दादा परत कधीच मला भेटायला म्हणून आला नाही. पण वहिनीचा फोन मात्र नेहमी यायचा. मध्ये मध्ये माझं कनकसोबतही बोलणं व्हायचं. त्यानंतर तू शिकायला म्हणून बाहेर गेला आणि आली ती त्या दोघांची ॲक्सिडंटची बातमी. नशिबाने त्या दिवशी ते दोघेही कनकला घरी आईबाबांजवळ ठेवून गेले होते, म्हणून ती बचावली. सुरुवातीला आम्हाला पण हा ॲक्सिडंट फक्त ॲक्सिडंट आहे असंच वाटलं. पण नंतर कुठून तरी यांना ही बातमी लागली की या ॲक्सिडंटच्या मागे आईसाहेबांचा हात आहे. पण आम्ही दोघांचं मन कुठेतरी या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं की आईसाहेब एवढ्या छोट्या गोष्टीवरून एवढ्या खालच्या पातळीला उतरतील. अनुजांच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून ध्रुवला वाईट वाटत होतं. पण त्याला आज त्याच्या बोलण्यातून त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. आई, पण आजीसाहेब नेहमी तुझ्यासोबत असंच वागत होत्या. तरीसुद्धा तुम्हाला असं का वाटलं की या ॲक्सिडेंटमुळे त्यांचा हात नसेल? ध्रुवने विचारलेल्या या प्रश्नावर अनुजांनी त्याच्या हातानेच त्यांचे डोळे पुसले आणि ओठांवर एक स्माईल ठेवून त्याला म्हणाल्या, तुझ्या आजीसाहेब तेवढ्या वाईट नाही आहेत. बस त्यांना माझ्या बाबतीत काही गैरसमज झाले आहेत. त्यांनी नेहमीच हेच वाटत राहिलं की माझ्यामुळे तुझे बाबा त्यांच्यापासून दूर झालेत. त्यांनी रागाच्या भरात मला बऱ्याच वेळा अपशब्द वापरले असतील, पण जेव्हा मी नांदेडला आपल्या वाड्यात राहायची तेव्हा त्यांच्या रागात मला माझ्या बाबतीत नेहमी काळजीच दिसायची. एवढेच नाही तर ज्या दिवशी आम्ही तो वाडा सोडला त्या दिवशीसुद्धा त्या माझ्यावर माझ्या काळजीनेच रागवत होत्या. पण या रोजच्या होणाऱ्या वादाला तुझे बाबा तसेही कंटाळले होते आणि मग त्या दिवशी तर त्यांना मोठा गैरसमजच झाला आणि त्यांनी ताबडतोब तो वाडा सोडण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना माझ्या बाजूने भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्या दिवशी माझं काही एक ऐकलं नाही. नंतर मात्र त्यांचा राग शांत झाल्यावर मी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. पण ते सुद्धा तुझ्यासारखेच एकदा पाऊल पुढे टाकलं तर काहीही झालं तरी मागे फिरून पाहणार नाहीत. पण मग डॅडने कधी आजीसाहेबांना त्या ॲक्सिडेंटबद्दल विचारलं नाही का?
त्यांना त्या ॲक्सिडेंटबद्दल 4-5 वर्षानंतर समजले. त्यांना सुरुवातीपासूनच या गोष्टींवर विश्वास बसला नाही की आईसाहेब असं काही करतील. ते स्वतः आईसाहेबांशी या गोष्टीवर बोलण्याकरता नांदेड जायला निघालेच होते की अचानक माझा एक छोटा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटनंतर त्यांचं आणि आईसाहेबांचं एक जोरात भांडण झालं. त्या भांडणामुळे दादा वहिनीच्या ॲक्सिडेंटचा विषय बाजूला पडला आणि त्यांनी पुन्हा परत नांदेडला न जायचं ठरवलं. पण त्यानंतर त्यांनी दादा वहिनीच्या ॲक्सिडेंटचा विषय पुन्हा परत घरात काढला नाही आणि हळूहळू मी सुद्धा तो विसरून गेले. तसंही लक्षात ठेवून पण काय करणार होती मी. माझं मन तर मला आजही सांगतं की तो ॲक्सिडेंट आईसाहेबांनी केला नसेल. मग का म्हणून मी त्यांच्यावर आढी माझ्या मनात ठेवायची. त्यांच्या चेहऱ्यावर आलेल्या हलक्याशा स्माईलमध्ये त्यांनी किती दुःख दाबून ठेवलं आहे हे ध्रुवला त्याच्या नजरेने बरोबर ओळखत होता. मग त्या दिवशी डॅडने जो शेवटचा फोन तुला केला होता तेव्हा ते तुला काय म्हणाले. ते एका बिझनेस पार्टीसाठी गेले होते आणि रात्री तिथेच थांबणार होते. पण अचानक त्यांचा फोन आला आणि त्यांनी फक्त मला काळजी घेण्यास सांगितलं. त्यांनी मला हे पण सांगितलं की ते जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी बंगल्याच्या बाहेर निघू नये. पहिले तर मला त्यांचं असं धावपळीत बोलणं कळलं नाही, पण शेवटी ते माझ्या काळजीने मला काहीतरी सांगत होते म्हणून मी ऐकायचं ठरवलं. पण ते आले नाही. आली ती फक्त त्यांच्या ॲक्सिडेंटची बातमी. सर्व जुन्या गोष्टी जशाच तशा अनुजांच्या डोळ्यासमोरून गेल्या. त्यामुळे त्यांना आता रडू आलं. त्यांनी त्यांच्या साडीच्या पदराचा बोळा तोंडाला लावला आणि हुंदके देत लागल्या. तसं ध्रुवने त्यांना त्याच्या मिठीत घेतलं. ध्रुव आता हळूहळू एक एक गोष्ट लक्षात आली की शेठेच्या मार्फत गजेंद्रना त्या पार्टीत चुकीची माहिती दिली आणि वरून हे सुद्धा सांगितलं की अनुजांवरती जीवघेणा हल्ला होणार आहे, जेणेकरून ते लगेच ती पार्टी सोडून निघाले पाहिजे. आणि झालंही तसंच. गजेंद्रनी अनुजांशी फोनवर बोलणे करून लगेच पार्टी सोडली आणि रस्त्यात ठरलेल्या जागेवर त्यांचा ॲक्सिडेंट झाला. आता त्याच्यासमोर एकच प्रश्न होता. हा सर्व जर त्यांना मारण्यासाठी रचलेला डाव होता तर हा डाव कोणी रचला. हा अपघात नव्हता, हा आधीच रचलेला डाव होता आणि कुणीतरी अजूनही सावलीतून सगळं नियंत्रित करतं आहे. पण आता ध्रुव थांबणार नाही, कारण पुढचा प्रश्न एकच आहे. या खेळाचा खरा सूत्रधार कोण. पुढे काय होणार, सत्य बाहेर येईल हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा दिलकशी. आणि जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते या सगळ्यामागे कोण असू शकतं. पुढचा भाग मिस करू नका. धन्यवाद.